माझं नाव करुणा खिल्लारे. प्रथम सर्वांना जय भीम. आणि आज म्हणजे आम्ही हे प्रत्येक वेळेसच करतो. हे तीन गोटे काकांचाच एक आमच्याकडे आणलं त्यांनी. आम्हाला खूप उत्साह आहे, आनंद आहे या गोष्टीचा, की आम्हाला हे अवेलेबल करून दिलं. आणि आम्ही ते खूप छान प्रकारे किंवा आम्ही उत्साहाने ते पण प्रयत्न करतो पूर्ण करण्याचा. काय खूप बदल छान. जाणवतो आयुष्यामध्ये चारिकी समजा आता आपल्या इथं दर रविवारला होते आणि तुमच्या इथं या रविवारला आहे तर काय बदल वाटतो रोजच्या पेक्षा? रोजच्यापेक्षा म्हणजे एक वातावरणामध्ये चेंज होतोच. एक उठण्यापासून हे पूर्ण पूर्ण करण्यापर्यंत जे एनर्जी आहे ती डबल होते असं म्हणायला हरकतच नाही. खूप छान वाटतं सर्वांनाच. आम्हाला पण करायला खूप छान वाटतं. वाघ, जय भीम. जसे भंतीजी यायला लागले तसं आमच्या इथं सोसायटीमध्ये वातावरण अगदी छान झालं आहे. त्यानिमित्ताने आमच्या सर्वांची भेट होती आहे आणि तीन गोटे सरांच्या सहकार्यामुळे आम्हाला आशीर्वाद मेन म्हणजे मिळत आहेत. कारण आमच्या इथं बुद्धविहार नाही आहे. त्यानिमित्ताने तीन गोटे सरांच्या सहकार्यामुळे आज आमची ही चारिका चालू आहे. त्यामुळे आम्हाला खूप प्रसन्न वाटतं आहे आणि आशीर्वाद मिळतो हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे मुलांनाही आमच्या माहिती होती आहे. धन्यवाद. मुलांना माहिती नसते, काहीच नसतं नाही का. भंतीजी वगैरे काय अन्नदान कसं करायचं, काय करायचं ते माहिती नव्हतं. तर त्यानिमित्ताने आम्हाला आशीर्वाद मिळत आहे आणि माहितीही मिळते आहे. म्हणजे एक विशेष भंतीजी आपल्या घरी तर काहीतरी केलं पाहिजे आणि काय करावं लागतं, कसं करावं लागतं हे कळतं आहे. माहिती नसलं तरी आपण हो. आहे तर आणखी याच्या समोर काय बदल व्हावा असं वाटतं? बदल व्हावा म्हणजे असं वाटतंय की आता त्यांनी सारखं येत राहावं. दर रविवारी जरी आले तरी चालेल. त्यानिमित्ताने आमची मुलंही लवकर उठत आहेत, आवरत आहेत आणि काय असतंय व्हाईट कपडे घालतात हेही त्यांना कळतं आहे. त्यानिमित्ताने त्यांना बरीचशी माहिती कळते आणि आशीर्वाद मिळतोय मेन म्हणजे. हो. आज आमची ही तिसरी वेळ आहे चारिकाची. खूप छान वाटते, प्रसन्न वाटते. भंतेजीनं याच रविवारी नाही तर प्रत्येक रविवारी आमच्याकडे चारिकेसाठी यावं एवढीच इच्छा आहे. आणि सर्वात आधी म्हणजे पूर्वीपासून लहानपणापासून आईच्या घरी, आईवडिलांच्या घरी बघितलेलं आहे. लहानपणापासून म्हणजे भंतेजी येतात, धम्मदान वगैरे करायला खूप छान वाटतं आणि त्यामुळे मुलांवर पण छान संस्कार पडतात. त्याच्यामुळे नेहमी